हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग थोडंसं वेगळा आहे कारण मी सासरहून माहेरी निघाली आहे आणि हा प्रवास फक्त रस्त्यांचा नाही तर भावनांचा आहे. आता मी सासरहून माहेरी जाण्यासाठी निघालेली आहे आणि अन्वीचे आजोबा आम्हाला सोडण्यासाठी येत आहेत. माहेर म्हणजे प्रत्येक मुलीच्या मनातला जिव्हाळ्याचा कोपरा. जिथं गेलं की मन पुन्हा लहान होतं. आजचा हा सासर ते माहेर प्रवास तुमच्या सोबत शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. सासरचं प्रेम खूप वेगळं असतं आणि भरभरून प्रेम करणारी माणसं सुद्धा असतात, पण माहेर म्हटलं की मनातील एक कोपरा थोडासा हळवा असतो. आज खूप दिवसानंतर माहेरी आले, खूप महिन्यानंतर मी माहेरी आले, त्यामुळे वेगळीच एक्साइटमेंट आणि थोडीशी इमोशनल फिलिंग पण आहे. आता हा प्रवास काही केल्या लवकर संपत नाही. सासर आणि माहेर यामध्ये कधीच तुलना होऊ शकत नाही, कारण दोन्हीकडे हे अगदी भरभरून प्रेम आणि माया मिळते. माझ्या बाबतीत तर असंच आहे. पण कसं असतं ना, वयाची आपली 20 ते 25 वर्ष आपण ज्या ठिकाणी घालवतो तिथल्या आठवणी, भावना, प्रेम एका मुलीसाठी शब्दात मांडता न येण्यासारख्या असतात. माहेरी जाण्याचा आनंद प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर वेगळाच असतो. आई बाबा, भाऊ बहीण सर्वांशी खूप दिवसानंतर भेट होणार असते. आता हे जे बघताय ना, ते माझं बहिणीचं घर आहे. आता इथे मी आले आणि संध्याकाळी आम्ही निघणार होतो माझ्या माहेरी जाण्यासाठी. दोघी पण आम्ही जाणार होतो, त्याच्यामुळे इथे थांबले आणि तिथून आम्ही दोघी सुद्धा घरी जाणार होतो. तर ह्या दोघी सुद्धा खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर भेटल्या होत्या आणि दोघींचं सुद्धा छान जमतं. दोघी सुद्धा एकमेकींची वाट बघत असतात की कधी येणार कधी येणार. खूप छान त्या अशा एन्जॉय करत होत्या, खेळत होत्या. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आणि मी म्हटलं चला थोडंफार फिरून यावं, कारण इथले रस्ते आणि दुकानं खूप वर्ष फिरलेली असतात ना, खूप छान आठवणी असतात. आणि मी आले ना माहेरी की आवर्जून इथे एक फेरी तरी नक्कीच जाते. तर बहिणीचे मिस्टर होते, तर म्हटलं चला एक फेरी. इथले रस्ते आणि इथली दुकानं एवढं छान वाटतं ना, खरंच शब्दात सांगू शकत नाही. एवढं खूप सुंदर वाटतं, कारण महिने म्हणजे एक असाच मे महिन्यात जो असतो की जो मी माहेरी येते, मध्ये काही फारसं यायला नाही मिळत. तर असा जो मे महिना असतो ना, तर तो आल्यानंतर जी काही ठिकाणं असतात त्या ठिकाणी मी आवर्जून जाते. काही शॉपिंग करायचे नसते, बस एक राऊंड मारून सगळं अगदी डोळे भरून बघायचं असतं. कारण ज्या रस्त्यांवर वर्षानुवर्ष आपण फिरलेलो असतो, खूप छान आनंद घेतलेला असतो, ते एकदा बघायचं असतं. आणि मी दरवर्षी येतेच. तर तिथून पुढे आम्ही इथे गार्डन मध्ये गेलो होतो. तर दोघींना म्हटलं थोडंसं त्यांनी एन्जॉय करावं आणि ह्या दोघींना बघून ना आम्हाला आमच्या दोघींच्या लहानपणाची आठवण होते. खरंच म्हणजे जसं आम्ही दोघी होतो ना, तशाच या दोघी छान एन्जॉय करत असतात. थोडंसं भांडतात, थोडंसं खेळतात. खेळल्यानंतर थोडंसं मॅडमना आमच्या फोटोशूट करायचा होता आणि तो सुद्धा झाला. आणि ह्या बघा खूप छान दोघींची बॉन्डिंग आहे. म्हणजे भांडतातही आणि खेळतातही. तर ह्या दोघींच्या बालपणात ना आम्हाला आमचं दोघींचं बालपण आठवतं की आम्ही दोघी कशा राहायचो. तर खूप छान वाटलं. त्याच्यानंतर संध्याकाळी थोडंसं बाहेर फिरणं झालं आणि इथे छान ना असा तलाव होता. तर माझा भाचा सुद्धा मला भेटला आणि भाची सुद्धा भेटायला आली. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की लेट झालं होतं फिरून, मग बाहेरच जेवण केलं. लागेल तिला. छान आहे, छान आहे, छान आहे. आता इथे बघा, अन्वीची माऊ तिला ड्रेस घेत होती. तर अन्वी सुद्धा श्रावीला विचारत होती की मला कोणता ड्रेस छान दिसेल. असं छान त्यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे. आणि हे आहेत श्रावीचे पप्पा, म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर, आणि ते असतात आर्मीमध्ये. तर त्यांची सुट्टी संपली होती आणि ते सुद्धा जायला निघाले होते. तर ते सुद्धा निघाले आणि तो जो क्षण असतो ना, तो खूप म्हणजे त्यांच्या मुलीसाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी सुद्धा खूप कठीण असतो. कारण आता इथे बघा खूप रडत होती ती. पप्पा कोण हवे? आणि
आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी माहेरी आले आणि हा जो व्ह्यूज बघताय तो माझ्या माहेरचा आहे. त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही आणि या पुढचे ब्लॉग तुम्हाला माझ्या माहेरचे बघायला मिळणार आहेत. तर तुम्हाला हा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या पुढचे माहेरचे ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. भेटूया तर मग अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.